Hello friends, today we are solving first unit test class 10th, time 1 hour, subject English, mark 30. First question, language study, do as directed, 5 mark. A. Complete the given words by using correct letters. योग्य अक्षरांचा वापर करून शब्द पूर्ण करा. A. Dream. B. Refuse. B. Question. Put the words in alphabetical order. Started, speed, street, speculated. Alphabetical order: speculated, speed, started, street. C. Make 4 meaningful words using the letters from the given word communication. कम्युनिकेशन या अक्षरातील अक्षरांचा वापर करून महत्त्वपूर्ण 4 शब्द बनवा. फर्स्ट कॅट, सेकंड मॅन, थर्ड मून, फोर्थ नेशन, फिफ्थ मॅट, सिक्स्थ कॅन. डी. पंक्च्युएट द गिवन सेंटेन्स. खालील वाक्यांना विरामचिन्हे वापरा. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. आन्सर: चॅम्पियन्सचं सी कॅपिटल, आरंटचं अपॉस्ट्रॉफी, मेड इन जिम्स आणि शेवटी पूर्णविराम. नेक्स्ट ई क्वेश्चन. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग फॉलोइंग वर्ड्स. फर्स्ट सोअर. सोअर म्हणजे उडणे किंवा झेप घेणे. द ईगल कॅन सोअर हाय इन द स्काय. सेकंड बेकन. बेकन म्हणजे इशारा करणे. द टीचर बेकन्ड मी टू कम हिअर. सेकंड क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा पॅसेज दिलेला आहे, याच्यावरील उत्तर आपण डायरेक्ट पाहूया. फर्स्ट ए. आन्सर इन वन वर्ड. एका शब्दामध्ये उत्तरे द्या. द प्लेस वेअर द सेठ वाज हॉलिडेईंग. म्हणजे असे ठिकाण जेथे सेठ सुट्टीसाठी गेला होता. आन्सर: काश्मीर. सेकंड. द प्लेस वेअर द बेगर वाज सिटिंग. असं ठिकाण जिथे भिकारी बसत होते. पेवमेंट म्हणजे फुटपाथ. थर्ड. द पर्सन हू वाज कटिंग द हेअर ऑन ॲन एल्डरली जेंटलमॅन. म्हणजे असा व्यक्ती जो वयस्कर माणसाचे केस कापत होता. नाव आहे दीपचंद. द प्लेस वेअर द न्यूज स्प्रेड लाईक अ फॉरेस्ट फायर. असं ठिकाण जिथे बातमी फॉरेस्ट फायर म्हणजे आगीच्या वणव्यासारखी पसरली. आन्सर: बाजार. सेकंड. कंप्लीट द वेब. खालील आकृतींचे जाळे पूर्ण करा. द न्यूज स्प्रेड टू. बातमी कुठे कुठे पसरली. जनरल मर्चंट, बॅटल सेलर, टेलर, फ्रूट वेंडर, ज्वेलर, बेगर ऑन द पेवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट वन वर्ड फ्रॉम द पॅसेज. म्हणजे उत्तरातून खालील वाक्यांसाठी किंवा फ्रेजसाठी एक शब्द शोधा. फर्स्ट स्टेट ऑफ बीइंग अपसेट. अस्वस्थ होणे त्याला डिस्ट्रेस म्हणतात. द डायरेक्ट रूट म्हणजेच बी लाईन. थर्ड. द रोड फॉर द पीपल टू वॉक. लोकांची चालण्याची जागा म्हणजे पेवमेंट. कट स्लाइटली. थोडंसं कापणं म्हणजेच निक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट. द बर्ड हॅज फ्लोन. रिराईट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. आन्सर: द बर्ड हॅड फ्लोन. सेकंड. He dialed Seth Govindram's number,
change the voice. Answer. Seth Govindram's number was dialed by him. Next question, personal response. Do you think rumor spreads faster than fire? Support your answer in 2 or 3 lines. Do you think म्हणजे तुम्हाला असं वाटते का rumor spread faster than fire म्हणजे आगीपेक्षा जास्त वेगाने rumor म्हणजे अफवा पसरतात? तर उत्तर पाहूया. Answer. Yes, rumor spreads faster than fire. Fire can be stopped by water, but rumors spread from one person to another very quickly and reach everywhere in a short time. Question 3. Read the following extract and complete the activities. या ठिकाणी बास्केटफुल ऑफ मूनलाइट ही कविता दिलेली आहे. कवितेवरील प्रश्न आपण सोडूया. फर्स्ट, कंप्लीट द सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द poem. First, the child wants a basket full of moonlight. Second, the child wants to light the dark route so that my father returns early. Second question, why does poet wants his father to come early? म्हणजे कवीला असे का वाटते की त्यांचे वडील बाळांचे वडील लवकर आले पाहिजेत? Answer. The poet wants his father to come early so that he can spend time with him, hear fairy tales and stories from him. Next question, pick out 2 examples of alliteration. Alliteration या figure of speech चे 2 उदाहरणे शोधा. Example of alliteration from the poem. First, O moon, give me moonlight. M. Second, basketful or 2 basketful. B. Sound B. अशा पद्धतीने अलिट्रेशनचे उदाहरण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, रायटिंग स्किल. डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. फर्स्ट, I use it whenever I go to the public places. Second, do you know the importance of washing hands? Third, Arun, when do you use a mask? Fourth, yes, I know it's necessary. Correct dialogue. या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेत. 2 प्रश्नांची 2 उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. मग पहिला प्रश्न कोणता असेल तर फर्स्ट, अरुण, when do you use a mask? Second, त्याचं उत्तर, I use it whenever I go to the public places. Third sentence, do you know the importance of washing hands? Answer, friends, yes, I know it's necessary. Second question, complete the following dialogue. डायरेक्ट उत्तर पाहूया. विकी सेड, डू यू लाईक सोशल सर्व्हिस? तन्वी सेड, येस, आय लाईक सोशल सर्व्हिस व्हेरी मच. विकी सेड, हू इज युअर फेवरेट सोशल रिफॉर्मर? तन्वी सेड, माय फेवरेट सोशल रिफॉर्मर इज महात्मा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन, पॅराग्राफ रायटिंग. टॉपिक, द करियर आय वॉन्ट टू चूज. आन्सर, everyone wants to choose a good career in life. I want to choose the career of a teacher. A teacher helps students to gain knowledge and become good citizens. I like teaching because it is a noble profession. Teachers build the future of the nation. I will study hard and get proper training to become a good teacher. My aim is to spread knowledge and values among children. Last question. C. Translate the following sentences into your medium of instruction. म्हणजेच मराठी. First, decide your goal. तुमचे उद्दिष्ट ठरवा. Second, be honest with yourself. स्वतःशी प्रामाणिक रहा. Third,
लर्न फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स. आपल्या स्वतःच्या चुकापासून शिका. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गातील 30 मार्काची फर्स्ट युनिट टेस्ट अभ्यासली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.